नारी शक्ती दूत ॲप हे जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. अगोदर जर तुम्ही इन्स्टॉल केलं असेल तर ते अपडेटला येईल, ते अपडेट करा आणि ओपन करा. ओपन केल्यानंतर आता इथे आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात. आता मी पी सीमध्ये का दाखवतोय तर व्यवस्थित इथे दिसेल, त्यामुळे पी सीमध्ये दाखवतोय. इथे नेक्स्ट इथे करा आणि त्यानंतर डन करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर विचारेल, तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली ॲक्सेप्ट टर्म्स काइंड्स कंडिशन या बॉक्सवरती टिक करायचे आणि या सर्व टर्म्स अँड कंडिशन या स्वीकारा ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्या स्वीकारावरती क्लिक करायचा आहे. जो काही मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने जो काही OTP आहे तो सेंड केला जाईल जो मोबाईल नंबर त्यावरती, आणि तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचा आहे. OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा याला परमिशन द्यायची आहे, अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे, हे विसरायचं नाही. अलाव केल्यानंतर प्रोफाईल आपली अपूर्ण आहे, अपडेट करण्यासाठी इथे पहा आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही आपलं नाव आहे ते नाव पूर्णपणे इथे टाकायचं आहे. जास्त करून इंग्लिशमध्येच इथे फॉर्म भरा. इथे इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाका. ईमेल ID असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तालुका विचारला जाईल, तुम्ही कोणत्या तालुक्यामधून आहात ते तालुका इथे सिलेक्ट करा. आणि खाली तुम्हाला नारी शक्तीचा जो काही प्रकार आहे तो विचारला जाईल. आता हा नारी शक्तीचा प्रकार तुम्ही कोण आहात हे विचारलंय, तर तुम्ही सामान्य महिला आहात का, तुम्ही सेतू केंद्र चालक आहात का, बचत गट अध्यक्ष आहात का, अंगणवाडी सेविका आहात, तुम्ही जे कोणी असाल ते तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. समजा एखादी गृहिणी फॉर्म भरत असेल तर गृहिणी सिलेक्ट करा, एखादी सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करा, जे सेतू केंद्र चालक आहे त्यांनी सेतू सिलेक्ट करा, आणि जे अंगणवाडी त्यांनी अंगणवाडी सिलेक्ट करा. जे काय असेल ते सिलेक्ट करून अपडेट करा ऑप्शनवरती खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपडेट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट होईल. आता तुम्ही कोणाचाही फॉर्म भरू शकता आणि कितीही फॉर्म भरू शकता. तुमच्या शेजारच्यांचे, घरातले सगळ्यांचे फॉर्म तुम्ही एकटे इथे भरू शकता. आता तुम्हाला खाली योजनावरती क्लिक करायचं आहे. योजनावरती आल्यानंतर आपलं पहिलं काम करायचं आहे, आपलं जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्र PDF डाउनलोड करा ऑप्शन दिसेल, ते हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला दिसेल. या हमीपत्राची तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायची आहे, ते आपल्याला आता पुढे लागणार आहे. त्यावरती सर्व टीका करून त्यावरती नाव वगैरे टाकून ते हमीपत्र तयार करून ठेवा. त्यानंतर आता अर्ज करण्यासाठी नारी दूत इथे पहिल्यांदा येते, नारी शक्ती दूत या पहिल्या ऑप्शनवरती आल्यानंतर इथे पहिला ऑप्शन तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हा इथे लोकेशन विचारलंय, पहा लोकेशनचा ॲक्सेस विचारलाय, तिथे काय करायचं आहे, व्हाईल युझिंग द ॲप हा पहिला ऑप्शन क्लिक करायचा आहे. हे विसरायचं नाही, नाहीतर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यानंतर तुम्हाला आता हा फॉर्म भरायचा. पहिला नाव विचारलंय, आता ज्या महिलेचं तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचं पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे. यांनी इंग्लिशमध्ये जास्त करून फॉर्म भरा, तर आधार कार्ड प्रमाणे जे काही पूर्ण नाव आहे ते टाका. त्यानंतर खाली पती आणि वडील ऑप्शन देईल. ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे त्यांनी पती निवडा आणि पतीचं पूर्ण नाव इथे टाकून घ्या. ज्या महिलेचं लग्न झालेलं नाही त्यांनी वडील सिलेक्ट करा आणि वडिलांचं नाव या बॉक्समध्ये पूर्ण टाकून घ्या. ज्यांचं लग्न झालं ते पतीचं नाव आणि ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांचं वडिलांचं नाव इथे टाका. त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव विचारलंय महिलेचं. आता ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांनी लग्नापूर्वीचं नाव टाका आणि ज्या मुलीचं लग्नच झालं नसेल तर हा ऑप्शन त्यांनी सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करायचे. जन्मतारीख जी काही असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. कमीत कमी 21, जास्तीत जास्त 65 वयापर्यंत तुम्ही जन्मतारीख सिलेक्ट करा. जे काही वय आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर आता भरपूर जणांना विचारत होते इथं पत्ता कुठला टाकायचा, ते त्यांनी बदल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आधार कार्डवरचा सर्व पत्ता आणि आधार कार्डची माहिती द्यायची आहे. आता इथे खाली विचारलंय अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाका आधार कार्ड प्रमाणे. तर जो काही पत्ता आहे तो इथे कुठे शेजारी वगैरे काही खून असेल ते इथे टाका पत्त्यामध्ये. त्यानंतर जिल्हा विचारलाय, आधार कार्डवरती जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका विचारला जाईल, आधार कार्डवरती जो काही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला गाव किंवा शहर विचारलं जाईल, तुमचं गाव किंवा शहर जे आहे ते तिथे टाकायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, तुमचं जे काही असेल ते आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल पिनकोड, आधार कार्डवरती जो पिनकोड आहे तो टाका. त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला, इथे मोबाईल नंबर, ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक विचारलाय, ज्या महिलेचा फॉर्म भरताय, ज्या मुलीचा फॉर्म भरताय त्याचाच आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्या, काही चुका करू नका. त्यानंतर इथे विचारलंय की आपण आर्थिक ज्या काही योजना आहेत सरकारच्या त्याचा कोणाचा लाभ घेत आहात का. जर तुम्हाला कोठेही 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये जे काही पेन्शन मिळते त्याचा तुम्ही लाभ घेता का, सरकारकडून तुम्हाला काही पेन्शन भेटत असेल तर होय करा, आणि जे काही
पैसे आहेत ते तुम्ही इथे टाका किती मिळते. पण जर तुम्ही 1,500 वगैरे असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही. 500 1000 असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. नसेल तुम्हाला कोणताही लाभ भेटेल तर नाही ऑप्शनवरती क्लिक करा. मला कोणतेही पैसे भेटत नाही. त्यानंतर खाली वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा. वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित असेल, विवाहित असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, परित्यक्त्या असेल, जे कोणी महिला आहे त्या महिलेला विचारा तुमची वैवाहिक स्थिती काय आहे आणि त्यानुसार ही वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा. विवाहित असेल, अविवाहित असेल, विधवा ते सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला विचारलंय की महिला परराज्यात आहे का, जन्म परराज्यात झालाय. ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल त्यांनी इथे होय करून ते परराज्य सिलेक्ट करा, राज्य दुसरं सिलेक्ट करा. आणि जर महाराष्ट्रामध्येच झाला असेल तर नाही ऑप्शन सिलेक्ट करा. आता खाली अर्जदार खाते असल्याचा बँकेचा तपशील द्यायचा आहे, म्हणजे बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत. बँकेचं नाव टाकायचं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ जे काय असेल, राष्ट्रीयकृत बँक. आणि पोस्टाची वापरत असाल तर IPBF बँक, अशी कोणतीही बँक तुम्ही टाकू शकता. बँकेचं नाव टाका. त्यानंतर बँके जे काही तुमचं नाव आहे, खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे, पूर्ण व्यवस्थित टाका. बँकेच्या अकाउंटला जे नाव आहे तेच टाका. त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि IFSC कोड. सर्व माहिती बँकेच्या पासबुकवरती असेल तर इथे व्यवस्थित टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे का, तर होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला खाली डॉक्युमेंट्स विचारलेत. आता काय काय कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते नीट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपण जाऊयात आता मोबाईलच्या स्क्रीनवरती. त्यानंतर आता डॉक्युमेंट्स नवीन पद्धतीने आता अपलोड करायचे आहेत. कशा अपलोड करायचे आहेत, हा नवीन बदल जे आहे ते करण्यात आलेला आहे. तर आता काय काय आहे, आधार कार्ड तुम्ही फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईडच्या फोटो अपलोड करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल एकत्र फोटो कसा अपलोड करू, तर त्याची जी काही लिंक आहे मी तुम्हाला दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही आधार कार्डची फ्रंट साईड बॅक साईड अपलोड करून एक फोटो तयार करू शकता आणि तो इथे आधार कार्ड मध्ये अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला इथे डोमासाईल अपलोड करायचं आहे सेकंड नंबरला, किंवा डोमासाईल नसेल तर तुम्ही जन्म प्रमाणपत्र, जन्म प्रमाण नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड, हा 15 वर्षापूर्वीचा इथे पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरला तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र, आणि उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. तर हे झाल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र. आता हमीपत्राची जे काही नवीन हमीपत्र आलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हमीपत्रामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, जिथे राहताय ते टाकायचं आहे. नाव टाकून तुम्हाला त्यामध्ये सही करायची आहे, तारीख वगैरे टाकून तुम्हाला अर्जदाराचं हमीपत्र जे काही महिला किंवा मुलगीचं असेल ते हमीपत्र अपलोड करायचं आहे. बँक पासबुक अपलोड केलं नाही तरी चालेल, तर बँक पासबुक ऑप्शनल आहे, कारण तुम्हाला आधार कार्डने पैसे येणार आहेत. बँक पासबुकला स्टार मार्क नाहीये, म्हणजे अपलोड केलं नाही तरी चालेल. पण असेल बँक पासबुक तर अपलोड करा. त्यानंतर महिलेचा जन्म बाहेरच्या स्टेटमध्ये झाला असेल तर पतीचे कागदपत्र, जे काही डोमासाईल असेल, जन्म दाखला असेल तर पतीचा इथे बाहेरच्या राज्यात जन्म झाला असेल तर अपलोड करा, नाहीतर इथे काही अपलोड करायची गरज नाही. शेवटचे जे काही 2 ऑप्शन आहेत ते मॅन्डेटरी नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे करायचंय. तर एक मी आधार कार्ड इथे अपलोड करून घेतलेला आहे. तसेच मी आता 15 वर्षापूर्वीचा जो काही पुरावा आहे तो सेकंड नंबरला इथे टाकलेला आहे. तिथे 3 नंबरला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी तुम्ही इथे अपलोड करू शकता. हमीपत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले, त्यावरती सही करून त्याचा फोटो कार्ड अपलोड करा. हे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल सुद्धा अपलोड करू शकता किंवा त्याची झेरॉक्स सुद्धा अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट 1 MB पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्जदार फोटो यावरती क्लिक करा. आणि जो काही लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा, इथे भरपूर जण चुका करतात, तर इथे जो काही महिला आहे त्या महिलेचा लाईव्ह फोटो घ्या आणि ओके करा. क्लिक केल्यानंतर इथे ओकेचं बटन खाली दिसेल, त्या खुणावरती क्लिक करा. अशा पद्धतीने फोटो अपलोड होईल. त्यानंतर इथे जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्राचं क्लिक करा आणि इथे द्यायचं आहे. त्यानंतर खाली जतन करा, माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल. एकदा सगळी माहिती चेक करून घ्या आणि खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा एक ऑप्शन दिसेल, त्या फॉर्म सबमिट वरती क्लिक करा. रेशन कार्ड वापरत असाल, मतदान कार्ड इथे अपलोड करत असाल किंवा आधार कार्ड अपलोड करत असाल तर फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही अपलोड करायचे. ते एकत्र करण्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही एकत्र सुद्धा ते एका फोटोमध्ये करू शकता. त्यानंतर इथे सबमिट केल्यानंतर OTP येईल. OTP आलेला आहे मोबाईलवरती, तो इथे OTP टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण OTP टाकून घेऊयात. OTP इथे टाकला की व्हेरीफाय होईल आणि आपला जो फॉर्म आहे तो इथे सबमिट झालेला आहे. सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड झाला. इथे तुम्ही अशा पद्धतीने अर्ज केलेला आहे तो इथे चेक करू शकता. आता जे काही स्टेटस आहे पेंडिंग आहे, काही दिवसाने हा फॉर्म चेक केला जाईल. डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचा फॉर्म अप्रुव्हल मध्ये जाणार आहे. होम पेज वरती येऊन तुम्ही केलेले अर्ज यामध्ये जाऊन ज्या फॉर्मचे जे आहे ते स्टेटस सुद्धा चेक करू शकता. यानंतर हा जो फॉर्म आहे तो कुठेही जमा करायची गरज नाही, याचे काही आदेश आलेले नाहीत, फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. यामध्ये जर काही अपडेट आलं तर व्हिडिओ नक्की तुम्हाला
कळवला जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.